नमस्कार शेतकरी मित्रांनो. अखेर पिकांना जीवदान मिळण्यासारखा पावसाला सुरुवात झालेली आहे. 15 तारीख 16 तारखा फेल गेलेल्या नाहीत. काही भागात पाऊस पडलेला नाही, परंतु काही भागात पावसाला चांगली प्रकारे सुरुवात झालेली आहे. 15 तारखेलाही पाऊस पडला, 16 तारखेलाही पाऊस पडला. काल संध्याकाळीही रात्रभर खूप ठिकाणी पाऊस पडलेला आहे. त्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक बाब म्हणायला काय हरकत नाही आहे. त्यामुळं आता खूप जिल्ह्यामध्ये तुरळक पडलेला आहे, लहान पडलेला आहे, पिकापुरता पडलेला आहे, कुठे मोठा पडलेला आहे. परंतु सध्या तरी मोठा पाऊस कुठे दिसत नाही आहे. परंतु पिकाला जीवदान मिळण्यासारखा पाऊस आत्तापर्यंत पडलेला आहे आणि उर्वरित भागातही आजपासून पडायला सुरुवात होणार आहे. कारण आज आहे 17 तारीख आणि 17 तारखेचा अंदाज खूप चांगला आहे. कारण याच तारखेवर जास्त अपेक्षा आहेत. 17 तारखेची परिस्थिती आपण जर पाहिली तर शेतकरी मित्रांनो, हे पहा, 17 तारखेच्या परिस्थितीमध्ये खूप चांगला बदल. कारण राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बाब म्हणजे 17 तारखेला चांगला पाऊस. सध्या संपूर्ण राज्यामध्ये जरी ढगाळ वातावरण नसेल तर खूप ठिकाणी आज ढगाळ वातावरण आहे आणि कालच्यापेक्षा चांगलं वातावरण आज दिसत आहे. उष्णतेची लेवल ही आज वाढलेली आहे. जिथं उष्णतेची लेवल जास्त वाढलेली दिसेल तिथं चांगल्या पावसाची शक्यता आहे. तुम्ही पाहू शकता सध्या 17 तारखेची परिस्थिती जर पाहिली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, अकोले, बोईसर, वापी, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बारामती, सातारा, सोलापूर, बार्शी, बीड, लातूर, अहिल्यानगर, उदगीर, परभणी, बीड, नांदेड, वाशिमचा काही भाग, अमरावतीचा काही भाग, जळगाव या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये चांगला पाऊस कुठे पडू शकतो तर नंदुरबार, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे आज 17 तारखेला. कारण इतर जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. परंतु आजच्या 17 तारखेच्या डेटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 4 मिलीमीटर पावसाची नोंद होऊ शकते. अक्कलकोट तालुक्यामध्ये चांगली नोंद होऊ शकते. नळदुर्ग, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, वैराग, तेर, बार्शी, भूम, त्याचबरोबर मंगळवेढा, पंढरपूर, कुर्डवाडी, परंडा, करमाळा, जामखेड, पाटोदा या ठिकाणी खूप चांगल्या पावसाची शक्यता 17 तारखेला दाखवलेली गेलेली आहे. ECMWच्या मॉडेलनुसार पाथर्डी, कडा, अमरपूर या ठिकाणीही चांगल्या पावसाची शक्यता आहे. इंदापूर, अकलूज, त्याच्यानंतर बारामती, दौंड, केडगाव, त्याच्यानंतर शिरूर, मंचर, पुणे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या पावसासाठी सर्व शेतकरी वाट पाहत होते, कारण आता जर हा पाऊस आला नसता तर अक्षरशः पिकं गेल्याच जमा होती. कारण पिकाची कंडिशन खूपच बेकार झालेली होती, सुकत होती. परंतु त्या सुकणाऱ्या पिकांना कुठेतरी एक चांगला दिलासा म्हणावा असा पावसाला सुरुवात झाली. कारण खूप अपेक्षा या पावसाकडून होत्या. त्यामुळं 15 तारीख असो 16 तारीख असो या 2 तारखेला चांगला पाऊस तसा म्हणावा तसा जर पडलेला नसला, परंतु सुरुवात झालेली आहे, पिकांना जीवदान मिळालेलं आहे. परंतु आता इथून पुढे जो पडणारा पाऊस आहे तो चांगला पाऊस असेल काही जिल्ह्यामध्ये आणि काही जिल्ह्यामध्ये पिकापुरताही असेल. त्यामुळं आजच्या तारखेची अपडेट आज आपण घेतलेली आहे. आज 17 तारीख आहे. त्याच्यानंतर उद्याची परिस्थिती उद्या सकाळच्या हवामानाच्या अंदाजामध्ये आपण निश्चितच घेऊ. परंतु आजच्या दिवसभरामध्ये एक चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पाहणं गरजेचं आहे की आता किती पडतो, कुठे पडतो आणि संपूर्ण अपडेट घेऊन परत आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊ. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.